वेलकम टू माय चॅनल गाईज. आणि आज आहे नागपंचमी. सो नागपंचमी असल्यामुळे आम्ही असा विचार केला की आज आम्ही बनवू तिखट करंजा. सो तिखट करंजा बनवणार आहे माझी मम्मी, म्हणजे माझी मम्मी मला गाईड करणार आहे आणि मी तिखट करंजा बनवणार आहे. सो ही आहे माझी मम्मी. नमस्कार. आणि आज आम्ही दोघी मिळून बनवणार आहे तिखट करंजा. सो मम्मी मला गाईड करणार आहे ॲक्च्युली की कसं बनवायचं आहे, काय बनवायचं आहे, कारण की मला येत नाही काहीच. बेसिकच गोष्टी येतात मला, म्हणजे तुम्ही जिवंत राहू शकता माझ्यासोबत असल्या तर. बाकी चोचले वगैरे नाही चालणार तुमचे. सो मी आता शिकत आहे. सो आज आम्ही बनवणार आहे तिखट करंजा. सो सगळ्यात पहिले काय करायचं मम्मी? ही चणा डाळ आहे, भिजत घालायची 2-3 तास आधी. नंतर मिक्सरमध्ये काढून घ्यायची. सेम. सो आता आपण करणार आहे चालू. सो सगळ्यात पहिले काय करायचं आहे? तेल टाकायचं आहे. ओके. सो सबसे पहले हमें डालना है तेल. ऑयल ऑयल. एवढं तेल? बस बस. आता गरम होऊ देऊ ना तेल? गरम होऊ द्यायचं तेल थोडा वेळ. हा आता झालं आहे तेल बघ. अरे यार आवाज नाही आला बरोबर तो. मोहरी टाकायची. देखो ऐसे. मोहरी जिरं दोन्ही टाकायचं. नंतर गोडलिंब त्याला चांगलं होऊ द्यायचं. क्रिस्पी झालं की मग त्यात हे टाकायचं, मिरची लसूण जिरं बारीक केलेलं 1 चम्मच. 1 चम्मच. ते म्हणजे 1.5 चम्मच टाकलं. आमची क्वांटिटी जास्ती आहे ना, म्हणून मग जास्त. आमची क्वांटिटी जास्त असल्यामुळे आम्ही जास्त टाकलं आहे. तसं तुम्हाला एवढं कळूनच येईल, कारण की एवढा कठीण पदार्थ तोच निवडेल बनवणं ज्याला खूप काही येते. धण्याचं बारीक कूट आणि थोडी सोप घेतली आहे मी. धण्याचा टाकायचं. बारीक कूट. जाडसर अशी धण्याचा कूट टाकला. तर आता आपण तिखट मीठ सगळं काढून घ्यायचं आहे. तिखट टाकलं आहे आम्ही 2 चम्मच नाही 3 चम्मच. बघ क्वांटिटी खूप आहे ना ती. 4 चम्मच. त्या थोड्या तिखट असलेल्याच चांगल्या लागतं, कारण ते करंजे आहे ना. तिखट आम्ही खूप टाकलेलं आहे. भले ही कल जाके हमें हॉस्पिटल जाना पड़े, पर तिखट कम ना हो. मीठ पण टाका आपल्या चवीनुसार. चवीनुसार मीठ टाकलं आहे. परत आपल्याला बघायचं आहे की मीठ बरोबर झालं नाही झालं. पहिले मीठ टाका आणि मग टेस्ट करून बघा की मीठ बरोबर झालं की नाही. हे सगळं टाकल्यानंतर मग आपल्याला ही डाळ त्यात टाकायची आहे. मीठ शिकवलंय मम्मीला, बरोबर करतीये. बरोबर. या माझ्या सासूबाईंनी शिकवलं आहे मला. सासूबाई आपल्या सुनेचं नाव घेते आणि सून आपल्या सासूबाईचं नाव घेते. इतना अपन डाकलेला है. हे भगवान, इसे पलटते पलटते ही मेरा जीव निकल जाएगा. अभी तक मैं इतनी अमीर नहीं हुई कि ये बर्तन ऐसे ही जाने दूँ. इसमें पानी डाल के डालूंगी मैं उधर. नहीं पानी कधीच नाही टाकायचं. मग हे कसं निघणार? एवढं वाया जाऊ द्यायचं का? हाताने काढायचं ते. ओके. आणि सतत परतवत राहायचं जोपर्यंत मोकळं येत नाही अगदी चटणी. ओके. तोपर्यंत पलटत राहायचं. असं परतवून घ्यायचं. परतवून घ्यायचं. एक नवीन शब्द ऍड झालेला आहे, परतवून. माहिती तुमच्याकडे रवीला काय म्हणते मला सांगाल? त्याला रवी म्हणते हो, नाही की रवी म्हणते? आमच्याकडे तर रवीच म्हणते. आमच्याकडे रवी म्हणते. आम्ही जास्त डोकं नाही लावत. पण काही लोक आहेत जसे की माझे रूममेट्स जे मला चिडवतात की तुझ्याकडे रवी म्हणतात पण त्याला रवी म्हणतात. रवी म्हणजे आपण जसं ताक वगैरे घुसळणं करतात ना मोठ्या ठिकाणी. मग ते सेमच झालं ना मम्मी. हम गलत है मम्मी इसका मतलब. त्या मम्मी सुग्रण असताना कशाला अगाऊ आपण जेवण बनवणं शिकावं. स्पेशली पतल्या लोकांनी हे नाहीच बनवायला पाहिजे, कारण की एवढी मेहनत परतून वरतून घ्यावं लागते. तुम्हाला खूप ताकद लागेल. वरून तेल टाकायचं त्यात, म्हणजे आपल्याला असं मोकळं झालं पाहिजे. पाणी नाही टाकायचं, तेल टाकायचं. तेल. मी तर एवढीच दिसत आहे. लोगों को मैं दिखूंगी की नाही? बघा माझ्याकडे मी इथे कमेंट्री देत आहे. मी करून घ्याय. नाही मेरे से ना हो पाएगा. क्वांटिटी खूप असल्यामुळे खूप वेळ लागतो याला.
सो या दिवशी आम्ही करंज्या याच्यासाठी करतो कारण की माझे पिताश्री बालूभाऊ पिंपळे हे खात नाही बिलकुलच दुसऱ्या कोणत्याही करंज्या. यांना तिखट करंज्याच आवडतात. म्हणून आमच्याकडे प्रथा आहे की या दिवशी तिखट करंज्याच करतात. कारण की पप्पाला खायला आवडते. आता आपण त्यांनाच जज बनवू की कशा झाल्या आहे करंज्या माझ्या हातच्या. हात लावलेला आहे, हा माझ्या हातच्या करंज्या आहे. यामध्ये आता हे टाकायचं आहे आपल्याला, निंबू पाणी, निंबूचा रस, नो पाणी, निंबूचा रस. आणि लक्षात ठेवा बी नाही जाऊ द्यायचं. त्यात थोडी साखर घालायची, थोडी साखर घालायची. थोडी साखर घालायची त्यात. या Pinch साखरेला of सगळं sugar. मोकळं करायचं, अगदी वेगवेगळं झालं पाहिजे. म्हणजे हे हे झालं की मग व्यवस्थित भरता येते करंज्यामध्ये. याच्यासारखं दिसलं पाहिजे, उकरपेंडीसारखं. उकरपेंडी एवढी मोकळी नसते, थोडी गाडी असते, पण ती एकदम मोकळं करायचं. हे बघा. मग यामध्ये दाण्याचा कूट घालायचा आहे आपल्याला. दाणे भाजून घ्यायचे, मिक्सरमध्ये काढायचे आणि मिक्सरमधून काढले की मग असं मोकळं झालं की त्यावर असं 2-3 चम्मच कूट, दाण्याचा कूट टाकायचा. म्हणजे मोकळं पण होईल चटणी आणि टेस्ट पण छान येईल. 1.5 पाव वगैरे अंदाजे घेतले आहे, कारण भरपूर क्वांटिटी असल्यामुळे आम्हाला दाणे भरपूर लागून राहिले. हे असं छोटं मोठं काम मी नाही करत. मला असं माझ्या लेवलचं काम पाहिजे, जसं की मॅगी बनवणं. सबके बस की बात नहीं होती है मॅगी बनवणं. खायला खूप आवडते तिला, करायला नाही. आई सुगरण असल्यामुळे मला कधी गरजच नाही पडली शिकायची काही, पण मी शिकणार आहे. जाऊ द्या, सासूबाई जर माझा हा व्हिडिओ बघत असेल तर लग्न मोडेल. नाही, मला येते, बेसिक गोष्टी येतात मला. ठीक आहे, झालंय आपलं थंड होऊ द्यायचं थोडं. नंतर आपण आता करंजी कशी भरायची ते सांगूया. आता आम्ही टेस्ट करू. आणि यात ओलं खोबरं पण टाकायचं आहे. थोडं खोबऱ्याला भाजून घ्यायचं आहे. वास आला नाही पाहिजे खोबऱ्याचा, म्हणून खोबऱ्याचा वास आला नाही पाहिजे म्हणून त्याला पूर्णच भाजून घ्यायचं आहे. खूप महत्त्वाचं काम करते आहे. बघा, जे जे इम्पॉर्टंट काम आहे ते सगळे काम मला करावं लागतात. जसं आता हे खोबरं भाजणं, इट्स ॲक्च्युली आर्ट, सगळ्यांना नाही जमत. ओके, ठीक आहे. मग खोबरं पूर्ण काढून द्यायचं का? नाही नाही, अगदी थोडं भाजायचं. कळलं, असं खोबरं टाकायचं आहे. भाई मम्मी, हात नाही म्हणून मी काढून ठेवला आहे. आणि मला खोबरं बिलकुल नाही आवडत. आय हेट खोबरं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे खोबरा किस्सामुळेच तिखट करंज्या खूप सुंदर लागते. त्यात काही दुविधा नाही आहे. एकदम म्हणून माझ्या आयुष्यात आणि छानपणा माझ्या नाही मुलीला आहे. बिलकुल आवडत नाही खोबरं टाकलेलं, म्हणून मी स्किप करून टाकत असते. आता मी बाजूला काढलेलं आहे. थोडंसं माझ्यासाठी काढलेलं आहे बाजूला. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच तर मला आवडत नाही, ज्याच्यामुळे आयुष्य चांगलं होतंय. डो करू एक आणि सुरुवात करूया सोबत. मम्मी आता आपल्या पोराकडे गेली आहे चेक करायला की छान झालं आहे की नाही. सगळ्यात पहिले मला बोलली की तू टेस्ट करून बघ छान झालं आहे की नहीं. और जब मैंने टेस्ट किया मेरे पे विश्वास भी नहीं है इस औरत को. अभी बेटे को बोल रही है कि खा के देख अच्छा हुआ कि नहीं. मतलब कुछ वैल्यू ही नहीं है इस घर में मेरी. हा मी रवा घेतला आहे, त्यात थोडं मोहन घालते. गरम केलेलं मोहन घातलं आहे आणि तुम्हाला लागेल तर थोडं मैदा पण टाकू शकता तुम्ही. मैद्याने थोडे क्रिस्पी होतात हे. आणि मीठ टाकायचं यात, थोडं छोटं मीठ लागतं बस. मी आता थोडं पातळ केला कारण हा मुरू देत आहे मी, आणि मी आधी केलेला आहे तो दाखवत आहे. हा असा डो करायचा थोडा मी हे दाखवायसाठी तुम्हाला ट्रायल म्हणून केला आहे.
बाकी मी करून ठेवलेला आहे डो. म्हणून तिने तुम्हाला दाखवलं आणि मुरायला ठेवायचा तो. डायरेक्ट घ्यान तर मग ते करंजीमध्ये मिक्स होऊन जाईल मसाला. नाही, डायरेक्ट जर आपण करायला घेतलं याला जवळपास 20-25 मिनटं तरी मुरू द्यावं लागतं चांगलं. त्याच्यानंतर मग छान असं हे करायचं, मळून घ्यायचं छान. मळून घेतल्यानंतर मग करंजी करायची. आणि यात कोशिंबीर जेवढी जास्ती टाकता येईल तेवढी छान लागते. डोचा असा छोटा गोळा घ्यायचा आणि असा गोल बनवायचा असा. त्यानंतर मग असं लाटून घ्यायची. वेळ जाते म्हणून मग मी असं इन्स्टंट करत आहे. असा गोल करायचा आहे. एका वाटीत पाणी घ्यायचं, कारण जॉईन भरायसाठी आपल्याला पाणी पण लागेलच. आणि असं सारण भरायचं करंजीमध्ये. बाकी एका वाटीत पाणी घेतलं आहे आणि असे काडी लावायची त्याला आणि असं जुळवायचं असं, जसे आपण करंजी करतो. ते तर काही सांगायचं काम नाही आहे. हे बघा, असं मुरल्यानंतर हे छान पातळ पातळ होतं. आणि याला जर डिझाईन द्यायची असली तर पातळ करून घ्यायची अशी काठं, अगदी पातळ करायची असे जॉईन करतो तेव्हा. आणि नंतर मग त्याला असं माझ्या सासूबाई मरवड म्हणते त्याला, आपण डिझाईन म्हणू. आम्ही सर्व करंज्या हाताने करतो, आम्हाला साचा नाही पाहिजे. हे बघा, ही झाली आहे करंजी आपली. मी दाखवेल जरी फुटली. या फुटत नसतं. सी गाइस, सी क्या करंजी बनाई है मैंने. झालं की करंजी त्यात टाकायची. त्याला दोन्ही साईडनी रेड कलरचे असे बुंदे येईपर्यंत छान करून घ्यायची. वैदेही तो ग्रेट बनवणार आहे आता करंजा. तर मला येते, मम्मीला मी शिकवलं आहे. ओके, आता काय करायचं मम्मी? सांग ना, आता काय करू? आता घे ना. दोन चम्मच यात कसे जाईल मम्मी? मला वाटतं त्याला आणखी फुगवायला पाहिजे होती आपण. मला आयुष्यात कठीण कामं करणं आवडते. झालं, ये भी नहीं हुई मेरे से. नहीं, 2 चम्मच त्याला आता बाजूला जागा पण तर नाही. पाणीच लाव, चिपकवायसाठी थोडी थोडी चिपकत नाही जाईल. चिपकवांग आपली बरोबर करत आहे मम्मी. तू आपल्या किती मोठी गेली. माझी किती मोठं सारण घेईन ना. चीटिंग करती है औरत मेरे साथ. नाही, मी आता छोटीच करून बघेन. याला कसं लावू मग मी मम्मी? मला याला करून दाखव पहिले. उपसी पाणी लावलं का तू? नाही लावायचं. चिपकलं. किती कठीण आहे. पेशन्स, यू नीड पेशन्स इन दिस वर्क. किती इझी आहे पण हे खायला, बनवायला किती हार्ड आहे. बघ आता. सी गाईज, सी. आता आपण याला डिझाईन देऊ. ओके, काहीतरी म्हणते त्याला. काय म्हणते मम्मी? मरवट देऊ. तर त्याला मरवट कशी द्यायची मला माहित आहे. मीच देईन त्याला मरवट. यार मम्मी, इथे तुटत आहे. कशी देऊ मरवट? का बरं? यार नाही, इसकी तो मरवट होनी चाहिए. मी तर करूनच दाखवील. मी केली का नाही? तसं नाही, ते नवीन डिझाईन झाली. चुपचाप खाना बना रहे थे. खाने में किसी ने आर्ट क्यों डाला है? खाना है, खाना बनाओ. उसमें भी आर्ट करना है तुमको. ठीक आहे म्हणा, ज्याला माझ्यासारखं नाही आलं त्यांच्यासाठी साचे आहे अवेलेबल. मी कसं नवीन, मला कोणाची कॉपी करायला आवडत नाही, सो मी नवीन डिझाईन इन्व्हेंट केली आहे.
आणि तुमची करंजी फुटू पण शकते जर तुम्ही तिला बरोबर केली नाही. सो मी बनवली आहे करंजी फायनली. एक सेकंड, आय विल शो यू. ही मी बनवली आहे करंजी. ही आहे करंजी जे की मी बनवली आहे. तर ज्यांना पण वाटते की मला कुकिंग येत नाही, स्पेशली माझे दोस्तांनोज, माझे मित्रमंडळ ज्यांना वाटते की मला जेवण बनवता येत नाही, हिम्मत है तो कंपटीशन करो मेरे साथ करंजी बनाने में. माझी पण तळून दे. हे बघ मी डिझाईन बनवली याला. मम्मी यार हसत नसते असं कोणावर. एखादी व्यक्ति कुछ सीखने की कोशिश कर रहा है, कोई फूटी फूटी नहीं. मैं इसको बराबर कर दूंगी. फुटलं की मग सगळं तेल खराब होते ना. यार फिर इसका क्या करेंगे अपन. टाकते मी आता. सो आपल्या करंज्या झाल्या आहे रेडी. सो आय विल शो यू. असं मी डेकोरेट पण केलं आहे. वैसे तो मुझे आता नाही हे डेकोरेट करणं, पण तरी मी केलेलं आहे. सो या आहे आमच्या करंज्या ज्या की, आणि ही माझी करंजी जी मी बनवली. तर या करंज्या आता आपण टेस्ट करून सांगू की कशा झालेल्या आहे. आयतं खाण्याची मजाच काहीतरी वेगळी असते. तुम क्या जानोगे. मी बनवीन ना मम्मी तर पहिलेच रेडी. आणि महत्वाचं म्हणजे माहितीये का, तिने जे बनवलेली घाणेडी तीच खायला घेतली तिने. येत नाही का मला बनवता. आज माझी मम्मी सांगेल की मला काय काय बनवता येते. आणि खरं खरं सांग हं, खोटं नको मी बोलू. अजून बघितलंच नाही हिला काही कळतं नाही, तर मी काय सांगू. मला येते जेवण बनवता, पण मम्मी मला कधी किचनची जबाबदारी देतच नाही, तर मग मी कशी बनवणार आहे ना. सो तुम्ही पण तुमच्या घरी बनवा आणि मग मला सांगा. या करंज्या बनवा, खा, आणि खूप टेस्टी आहे. आणि हॅपी नागपंचमी. नागपंचमीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खा आणि मस्त राहा. मस्त राहा. बाय बाय. एन्जॉय.